पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 721874 3131 आणि 721817 1221। कर्नाटकमध्ये एका तरुणाने बायकोची निर्घृण हत्या केली। हे दाम्पत्य मूळचे पुणे जिल्ह्यातल्या बारामतीचे असून ते कर्नाटकमध्ये देवदर्शनासाठी गेले होते। या तरुणाने बायकोला बेदम मारहाण करत तिचा गळा चिरला आणि त्यानंतर कार खाली चिरडून तिची निर्घृण हत्या केली। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे। या कर्नाटक प्रकरणी पोलिसांनी आरोपी नवऱ्याला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शैला वय वर्ष 28 हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे, तर अक्षय असं आरोपीचं नाव आहे। शैला आणि अक्षय देवदर्शनासाठी कर्नाटकातल्या कलबुर्गा जिल्ह्यातील गाणगापूरला गेले होते। गाणगापूरला जाताना दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले। संतापलेल्या अक्षयने रस्त्याच्या कडेला कार उभी केली आणि बायकोला बाहेर खेचत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली। अक्षयने शैलाला लाताबुक्क्याने बेदम मारहाण केली। त्यानंतर त्याने धारदार शस्त्राने शैलाचा गळा चिरला। एवढ्यावर न थांबता अक्षयने संतापाच्या भरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शैलाच्या अंगावर कारने तिला चाकाखाली चिरडलं। रस्त्यावरून जाणारे नागरिक या घटनेला पाहत राहिले आणि मोबाईलमध्ये हा व्हिडिओ बनवत राहिले। शैला मदतीसाठी विनवणी करत होती, पण कुणीही तिला वाचवायला गेलं नाही। काही नागरिकांनी हस्तक्षेप करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर आरोपी अक्षय शांत झाला नाही। बायकोला संपवल्यानंतरच तो शांत झाला। अक्षय आणि शैलाचे 4 वर्षापूर्वी लग्न झालं होतं। बायकोच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे अक्षयने हे भयंकर कृत्य केलं। अक्षयने पूर्वनियोजित कट रचत शैलाची हत्या केली। त्याने देवदर्शनाच्या नावाखाली शैलाला फूस लावून कर्नाटकात नेलं आणि त्या ठिकाणी तिची हत्या केली। या घटनेनंतर कलबुर्गी पोलिसांनी आरोपी अक्षयला अटक केली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।